करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके भक्त संत जनाबाई महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आहे. या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. नव्हे ते वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आज आपला हा पायी चालत असलेला दिंडी सोहळा श्री क्षेत्र कपालेश्वराच्या कृपा आशीर्वादाने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या अथप्रेरणेने साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य नानांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि समस्त कपालेश्वर पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वर सम्राट पैठणचे बाबा आपल्या दिंडीचे विनेकरी चंद्रकांत महाराज यांच्या सहकार्याने आज नाकोडे या गावी संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठेप्याला येऊन पोहोचलेला आहे. हा दिंडी सोहळा अगदी आनंदात इथपर्यंत आलेला आहे. या गावाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दिवसेंदिवस या गावकऱ्यांमध्ये स्वागताची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात एकदम उत्तम केलेली आहे. त्यांनी जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अतिशय छान आहे. मी भगवंताकडे प्रार्थना करते की यांच्याकडून असे सत्कर्म करत जावं आणि त्यांना उदंड आयुष्य द्यावं ही मी ईश्वराकडे प्रार्थना करते. विठ्ठल विठ्ठल. या अभंगात संत जनाबाई महाराज आपल्याला नरदेहाचं महत्व आणि पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं महत्व सांगतात. या अभंगात जनाबाईंनी नरदेह किती महत्वाचा आहे हे सांगितलेलं आहे. त्या जनाबाई महाराजांचा अधिकार किती मोठा आहे मी ते तुम्हाला त्यांच्या जीवन चरित्रातून सांगते. संत जनाबाईंचा जन्म हा एका क्षुद्र परिवारामध्ये झाला आणि त्यांचा जन्म मराठवाड्यातील गंगाखेड या गावी एका पवित्र अशा भक्तिगंगेचा जन्म झाला. जनाबाई महाराज लहानच होत्या तेव्हाच आपल्या वडिलांबरोबर त्या पंढरपूरच्या दिंडीत निघाल्या. ज्ञानोबा तुकोबा रायांचं भजन करीत करीत त्या पंढरपुरात पोहोचल्या. पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं ते सावळं रूप त्यांनी पाहिलं. पांडुरंगाच्या त्या सावळ्या रूपाने योग्यांना सुद्धा वेळ लावलं. असं ते पांडुरंगाचं रूप आपल्या संतांनी त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शेषिका लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती, कासे सोनचा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा बाईयांनो असे भगवंताचं सावळं रूप जनाबाईंनी पाहिलं. आणि त्या जनाबाई आपल्या वडिलांना म्हणाल्या, बाबा मी आता परत माघारी गावाकडे येणार नाही, इथंच पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपुरात राहील. तेव्हा जनाबाईंचे वडील जनाबाईंना म्हणाले, जनाबाई तुम्ही इथं कोणाच्या आश्रयाला राहणार, तुमचा सांभाळ कोण करणार, तुमचा सांभाळ कोण करणार. तेव्हा जनाबाई म्हणाले, बाबा माझा सांभाळ भगवंत करेल. तुम्ही येताना सांगितलं होतं ना की हा विश्वाचा मालक आहे, तो सर्वांचा सांभाळ करतो, तो सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करतो, सर्वांच्या पोटाची व्यवस्था करतो, मग माझी नाही का करणार तो व्यवस्था, करेल ना माझी व्यवस्था. जनाबाईंच्या हट्टापुढे बापाचं काहीही चाललं नाही. जनाबाईंना दामाशक्तीच्या सुपूर्द केलं आणि वडील आपले परत माघारी गेले. दामाशक्तींचा सहवास लाभला आणि नामदेवरायांची संगती मिळाली. त्यामुळे जनाबाईंचं भाग्य उधळून गेलं. जनाबाई या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता पंढरपुरात राहिल्या होत्या. पण जनाबाईंना इतके काम होते की जनाबाईंना मंदिरात जाता येत नव्हतं. पण जनाबाईंची भक्ती एवढी होती की विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा कामाचं निमित्त करून जनाबाईला दर्शन देण्यासाठी येत होता. भगवान परमात्मा जनाबाईंना प्रत्येक कामात मदत करत होते. जर जनाबाईंनी साळ कांडायला घेतली तर भगवान परमात्मा त्यांना उखळ झाडू लागत होते. साळ सरायाच काढी पुढे जाऊन उखळ झाडी. पांडुरंग परमात्म्याने उखळच नाही झाला तर जनाबाईंना साळ सुद्धा काढू लागली. एवढेच नाही तर घरातील नाही तर बाहेरची सुद्धा कामं भगवंताने केली. जेव्हा जनाबाई या गोऱ्या वेचायला जायच्या तेव्हा पांडुरंग परमात्मा
सुद्धा त्यांच्याबरोबर जायचे. नामयाची जनी सवे वेची शेणी. एवढंच नाही, गौऱ्याच नाही वेचू लागायचे तर त्या गौऱ्यांच्या गाठोड्या बांधायच्या आणि आपल्या डोक्यावर घ्यायचे. मोठ उचलून डोईवर घेई मागे चाले जनाबाई. जनाबाई मागे मोकळ्या चालत असायच्या आणि भगवंतांनी गौऱ्यांचं गाठोडं आपल्या डोक्यावर घेतलेलं असायचं. एवढंच नाही तर घरातील सुद्धा सर्व काम भगवंताने केले. भांडी घासण्यात मदत करत होते, धुणं धुण्यात मदत करत होते. एवढंच नाही तर विश्वाचा मालक जनाबाईंना दळण दळण्यात सुद्धा मदत करत होते. जेव्हा जनाबाई दळण दळायच्या तेव्हा वारकरी काकडा करायचे. जनाबाईंच्या दळण दळण्याची वेळ ही पहाटची होती. वारकऱ्यांची काकड्या करण्याची वेळ केव्हा असते बरं? दुपारी ना? जागे आहे, सकाळची असते. जेव्हा जनाबाई दळण दळायच्या तेव्हा वारकरी सुंदर असा काकडा करायचे. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा करुणा पायी लागला. सुंदर असा काकडा करायचे आणि त्याच वेळी जनाबाई महाराज जात्यावर दळण दळायच्या आणि जनाबाई म्हणायच्या, सुंदर माझे माझे जाते गे पिरे बाहू रे गे. ओल्या बाहू कौतुके तुझे रे बा विठ्ठला. ओल्या बाहू कौतुके तुझे बा विठ्ठला. सुंदर माझे. वारकरी काकडा करायचे आणि जनाबाई दळण दळायच्या आणि जनाबाई भगवंताला बोलवायच्या, ये रे बा विठ्ठला. आणि वारकरी मंदिरात आळवायचे पांडुरंगाला आणि जनाबाई जात्यावर बोलवायच्या. पण भगवंतांनी प्राधान्य हे जनाबाईंना दिलं. पांडुरंग जनाबाईकडे यायचे दळण दळायला. जेव्हा वारकरी काकडा करत होते त्यातील एका वारकऱ्याने सांगितले की अहो, ज्याच्यासाठी आपला काकडा चालू आहे तो पांडुरंग उठला का नाही बघा जरा. तेव्हा वारकऱ्यांनी बघितलं. कवाडा डोनी पाहता ती जग जेठी. म्हणजे कवाडा आडून भगवंताला पाहत होते आणि ज्याच्यासाठी काकडा चालू तो भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर नव्हता. मग वारकऱ्याने सांगितलं, हो, ज्याच्यासाठी काकडा चालू आहे तो देवच नाही आहे विठेवरी. मग वारकऱ्यांनी भगवंताचा शोध घेतला. त्यांनी मंदिरात शोधलं, त्यांनी पंढरपुरात शोधलं, पण भगवंत काही मिळाला नाही. जेव्हा वारकरी गोपाळपूरला गेले तेव्हा भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाईच्या झोपडीत दळण दळत होते. मग वारकरी तिथं गेले आणि वारकऱ्यांनी भगवंताला सांगितले, देवा, तुला काही कळतं का? इथं दळण दळतो, तिथं तुझी वीट रिकामी आहे. अरे, आम्ही एवढ्या थंडीत तुझा काकडा करतो आणि तू जनाबाईला दळण दळण्यात मदत करतो. तेव्हा वारकरी म्हणाले, चुकले बाबा, माझे चुकले, पुन्हा नाही याची चूक करणार. पांडुरंग परमात्मा वारकऱ्यांची क्षमा मागतो. एवढी ताकद आहे त्या वारकऱ्यांमध्ये. कोणत्या वारकऱ्यांमध्ये? दिंडीत पताकांच्या पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांमध्ये का दिंडीपासून 1-2 किलोमीटर मागे राहिलेल्या वारकऱ्यांमध्ये? तर नाही, जे शिस्तीने वारी करतात त्या वारकऱ्यांमध्ये. त्या वारकऱ्यांची भगवान पांडुरंग क्षमा मागतो. देव म्हणाला, चूक झाली माझी, आता परत नाही असं करणार. वारकरी देवाला घेऊन मंदिरात गेले. दुसऱ्या दिवशी परत वारकऱ्यांचा काकडा चालू झाला आणि आता मात्र वारकरी देवावर नजर ठेवून होते, लक्ष ठेवून होते. वारकऱ्यांनी देवावर लक्ष ठेवलं आणि वारकऱ्यांनी काकडा चालू केला. इकडे जनाबाईंनी मात्र आपलं दळण दळण्यास सुरुवात केली आणि जनाबाईंनी म्हटलं, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला म्हणतात पांडुरंग परमात्मा गायब झाला आणि मंदिरातून जनाबाईच्या झोपडीत दळण दळायला आला. तेव्हा वारकरी म्हणाले, देव गायब झाला, बरं, चला आता देवाला घेऊन. वारकरी परत जनाबाईंच्या झोपडीत आले आणि पांडुरंग परमात्माला सांगितले, का देवा, कालच माफी मागितली होती ना, तू म्हणाला होता ना आता नाही परत येणार. पण देव म्हणाला, पडिले वळण इंद्रियात सकळा. माझ्या इंद्रियांना हेच वळण लागलेलं आहे, मी तरी काय करू. परत पांडुरंगाला घेऊन वारकरी मंदिरात गेले. परत असाच आठवडा निघून गेला. आता वारकऱ्यांनी ठरवलं, आता देवाला सांगून फायदा नाही, आता जनाबाईंना समजावायला पाहिजे. वारकऱ्यांनी जनाबाईला सांगितलं, अगं जना, हा विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा अगं तिथं वीट मोकळी ठेवून तुला दळण दळण्यात मदत करतो आणि
तिथं वीट ही मोकळी असते त्याची. तुला हे बरं वाटतं का? लोक या पांडुरंगाला नाव ठेवतात, तुला देवाला नाव ठेवलेला आवडेल का? तेव्हा जना म्हणाली, नाही बाबा, मी देवाला सांगत नाही, तोच येतो. अगं पण त्याला तुझी कीव येते म्हणून येतो ना तो. नाही, मी आता परत देवाला बोलवणार नाही. देवाला घेऊन वारकरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी वारकऱ्यांनी काकडा केला. जनाबाईंनी आपलं दळणही दळलं, पण जनाबाईने मात्र भगवंताला बोलवलं नाही. आपलंच मुकाट्याने दळण दळलं. तिथे किती जड गेलं असेल तिला बिना भगवंताचं दळण दळायला, पण तिने तसंच दळण दळलं. देव इकडे वाट पाहत होते की जना मला का बोलवत नाही, पण दुपार झाली. जनाबाईने देवाला बोलवलं नाही. मात्र जनाबाई जिथं गौऱ्या वेचायला जायची तिथं देव गेला. देवाला तिचा गौऱ्या वेचण्याचा ठेपा माहिती होता. देव तिथं गेला आणि म्हणाला, अगं जना, आज का बोलवलं नाही? नाही देवा, माझ्या बोलवल्याने जर तुला कोणी नाव ठेवत असेल तर मी तुला बोलवणार नाही. पण देव म्हणाला, अगं जना, तू मला तुझी माय म्हणतेस ना, तुझा बाप म्हणतेस ना, मग लेकराचं काम वाटून घेण्यात कोणता कष्ट? कोण नाव ठेवेल मला? अगं जाऊ दे. पण जनाबाई म्हणाली, नाही देवा, तू मला कितीही सांगितलं तरी मी तुला बोलवणार नाही. अगं जना, पण माझं काय तेवढं एकच रूप आहे का? अगं माझी अनंत रूपे आहे. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, हो देवा, मला माहिती आहे, मी माऊलींच्या अनंत रूपे अनंत वेशे मी त्यापैकी तुला कोणत्या तरी एका रूपाने बोलवेल. आता देवाला कोणत्या रूपात बोलवायचं हे जनाबाईच्या मनात विचार चालले होते. तो विचार करता करता जनाबाईंची रात्र संपली आणि पहाट झाली. वारकऱ्यांनी काकडा सुरू केला. जनाबाईंनी आपलं जातं स्वच्छ केलं. एका सुपात धान्य घेतलं आणि जनाबाई हे दळण दळण्यासाठी बसल्या. एका हातात धान्याची मूठ घेतली, दुसऱ्या हातात जात्याचा खुंटा धरला. तिकडे भगवंताचे कान आतुरतेने वाट पाहत होते. आज मला जना कोणत्या रूपाने बोलवेल, कोणत्या रूपात हाक मारेल. मग जनाबाईंचं काय, देवाला कोणत्या रूपाने हाक मारायची हे जनाबाईंना सुचत नव्हतं. जनाबाईंच्या मनात विचार चालू झाले आणि जाता मात्र गरगर फिरू लागले आणि जनाबाईंच्या ओठातून शब्द निघाले, आजपर्यंत जनाबाई ये रे बा विठ्ठला या नावाने बोलत होती. तेव्हा पांडुरंग परमात्मा जसाच्या तसा विटेवरून उतरून जनाबाईकडे येत होता. पण आज जनाबाईने देवाला विठाई या नावाने बोलवलेलं आहे. मग भगवान परमात्मा जसाच्या तसा विटेवरून आला नाही. भगवंताने रुक्माई मातेच्या शृंगार गृहात गेले भगवंत आणि देवाने आपला शृंगार केला. हातात बांगड्या, पायात पैंजण, नाकात नथनी, कंपाळाला कुंकू असा शृंगार भगवंताने केला आणि जनाबाईकडे दळण दळण्यासाठी गेला. माणसाने भक्ती कशी करावी याच्यावरून समजतं. माणसाने भक्ती अशी करावी की वेळ पडल्यावर भगवंताने रूप सुद्धा बदलायला पाहिजे त्या भक्तीमुळे. विठ्ठल विठ्ठल. जनाबाईंच्या भक्तीमुळे देवाने रूप बदललं. अशा त्या जनाबाई महाराज, त्या जनाबाई महाराजांचा अधिकार खूप मोठा होता. भगवंताने का उगीच तिच्या कामात मदत केली? अहो, तिने भगवंताला आपलं सर्वस्व मानलं होतं. विठ्ठलची माझी माता, विठ्ठलची माझ्या पिता, बहीण बंधू सखा चुलता, विठ्ठल माझा. भगवंताची नातं जोडलं होतं जनाबाईंनी. उगीच काय देव तिला मदत करायला गेला होता? मला सांगा, तुम्ही सुद्धा अनेक वर्षापासून भक्ती करत आहे देवाची. कोणी देवाची नातं जोडलं? कोणीही नाही. अजून कोणीही नातं जोडलेलं नाही. नातं जोडल्याशिवाय बोलण्यात ताकद येत नसते. देवाची तिने नातं जोडलं म्हणून तिच्या बोलण्यात ताकद आली. तुम्ही बघा, साधू संतांचं जीवन हे संघर्षाने युक्त असतं. साधू संतांचं जीवन हे कोणत्याच संतांचं जीवन हे सुखकर नाही. प्रत्येक संतांच्या जीवनात दुःख हे आहे.
आणि साधू संतांनी विचार केला की आपल्याला ही दुःख आहे, या साऱ्या जगाला दुःख आहे, हा सर्व जग दुःखाने व्यापलेला आहे, दुःखाने गांजून गेलेला आहे. प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे, प्रत्येकाला काही ना काही तणाव आहे, प्रत्येक माणूस दुःखाने गांजलेला आहे. कोणी असा सुखी नाही, कोणी म्हणत नाही की मी सुखी आहे. प्रत्येक माणसाला दुःख आहे. या सर्वांचा विचार संत महात्म्यांनी केला आणि आपल्या चरित्रातून या समाजाला दाखवून दिलं की संघर्षातूनच इतिहास घडत असतो, संघर्षातूनच जीवन घडत असतं. मग तो प्रापंचिक इतिहास असो किंवा परमार्थिक इतिहास असो, घरात सोप्यावर बसून इतिहास घडत नसतो, त्याच्यासाठी संघर्ष हा करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. संत जनाबाईंनी एवढी भक्ती केली की जगाचा मालक तिच्या कामात मदत करत होता, विश्वाचा मालक तिच्या कामात मदत करत होता. एवढी भक्ती जनाबाईंनी केली. जनाबाईंचा जन्म एका क्षुद्र परिवारामध्ये झाला होता, पण संत संगतीने त्यांनी एवढी परमार्थात उंची गाठली की जगाचा मालक प्रत्येक कामात सहभागी होत होता. मग आपण जन्म कुठे घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून नसतो, पण आपण जिथं जन्माला आलो तिथून आपल्याला स्वतःला सिद्ध करणं हे आपल्या हातात असतं. माणसाची उंची ही त्याच्या जन्मावर, त्याचा जन्म कोणत्या कुळात झाला याच्यावर नसते, तर ती त्याच्या कर्तृत्वावर असते. कर्तृत्वाने माणूस मोठा होत असतो. आणि त्याच जनाबाई महाराज आपल्याला या अभंगातून नरदेहाचं महत्व सांगतात, भगवंताच्या नामाचं महत्व सांगतात. असा हा जनाबाईंचं जीवन चरित्र होतं. विठ्ठल विठ्ठल. जनाबाई महाराज म्हणतात की माणूस किती जगला याला महत्व नाही, त्याने जगून काय केलं याला महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि आजकालचे लोक म्हणतात 16वं वरीस धोक्याचं, पण 16वं वरीस हे धोक्याचं नसतं, 16वं वरीस हे मोक्याचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा गड जिंकला आणि आपलं स्वराज्याचं तोरण बांधलं. मग तुम्ही म्हणू शकता की 16वं वर्ष हे धोक्याचं असतं, तर नाही. शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, पण माणसाने किती जगला याला महत्व नाही, जगून काय केलं याला महत्व आहे. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले, पण जेव्हा ते ज्ञानोबा रायांच्या भेटीसाठी आले त्यांना पत्रातला मजकूर लिहिता आला नाही. पत्रात काय लिहायचं हे त्यांना समजत नाही, म्हणून चांगदेवांनी जसं तसं कोरं पत्र ज्ञानदेवांकडे पाठवलं. जेव्हा ते कोरं पत्र मुक्ताईने पाहिलं तेव्हा मुक्ताई म्हणाल्या, अरे दादा, हा चांग्या 1400 वर्ष जगला पण कोराच्या कोराच राहिला, म्हणून नरदेहात या आणि काहीतरी सार्थक करा. तुकाराम महाराज म्हणतात की हा नरदेह पुन्हा पुन्हा नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. 84 लक्ष योनी आहेत आणि 84 लक्ष योनींपैकी एका एका योनीत माणसाला कोटी कोटी फेरे करावे लागतात, तेव्हा हा मनुष्य देह मिळतो. मनुष्य देह हा सर्वांना मिळतो का? तर नाही, सर्वांना मनुष्य देह मिळत नाही. मनुष्य देह मिळतो पण कळत नाही. मनुष्य देह काहींना कळतो पण त्यांना मिळत नाही, आणि काहींना मनुष्य देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. ज्यांना मनुष्य देह कळाला नाही आणि मिळाला नाही त्याच्यात पशु पक्षी येतात. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना पाप पुण्य समजत नाही म्हणून ते उत्तम मध्यम प्रकारचे भोग भोगतात. मला सांगा, कीर्तनाला कधी बैल आले होते का? नाही, कीर्तनाला बैल येत नाही, कीर्तनाला गाढव येत नाही, कीर्तनाला कुत्रे येत नाही. मग कीर्तनाला कोण येतं हे तुम्हीच ठरवा. किंवा काही 2-4 मेंढ्यांनी 2-4 बकऱ्यांनी विचार केला का कधी, चला आज नाकोड्याला वैतरणाताईंचं कीर्तन आहे ना, आपण कीर्तनाला जाऊ? तर नाही, कारण पशु पक्ष्यांना पाप पुण्य समजत नाही. हा झाला पहिला वर्ग. आता दुसरा वर्ग की ज्यांना हा नरदेह मिळत नाही पण त्यांना कळतो. याच्यात येतात स्वर्गातले देव. स्वर्गातल्या देवांना हा नरदेह मिळाला नाही पण त्यांना नरदेह हा कळालेला आहे. Thank you.
विनंती करतात, हे देवा आम्हाला मृत्यू लोकात जन्माला घाल. तेव्हा पांडुरंग परमात्मा त्या देवांना विचारतात, तुम्ही पृथ्वी लोकात जाऊन करणार काय? तेव्हा देव म्हणतात, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीती. आम्ही तुझं गुणगान करू, आम्ही तुझ्या नावाचा गजर करू, तुझं गुणगान करू, कीर्तन करू, असं स्वर्गातले देव म्हणतात. आणि तिसरा वर्ग आहे की ज्यांना हा नरदेह मिळाला पण कळाला नाही, त्याच्यात तुम्ही आम्ही आहे. तुम्ही म्हणणार असं कसं? अहो, जर हा नरदेह आपल्याला कळाला असता तर कोणी दारू प्याली असती का? कोणी मांसाहार केला असता का? कोणी मिसरी लावली असती का? तर नाही. हा नरदेह आपल्याला मिळाला पण कळाला नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगते, भजन करा. एक राजा आपल्या प्रधानजी बरोबर नदी काठावर फिरायला निघाला. फिरता फिरता नदीजवळ त्यांना एक कोळी दिसला. त्या कोळ्याचा वेश बघितला आणि राजाला त्या कोळ्याची दया आली. त्या कोळ्याच्या अंगावर पुरेसे वस्त्र नव्हते म्हणून त्या राजाला त्याची दया आली. राजाने आपल्या प्रधानजींना सांगितले, प्रधानजी एवढी शाल त्या कोळ्याला देऊन या. प्रधानजी म्हणाले, राजे साहेब त्या कोळ्याला शालीची काहीच गरज नाही. पण राजा म्हणाला, सांगितलं तेवढंच काम करा, सांगितलेले काम करावे सेवके. सेवकाने सांगितलेलं काम करा. मग प्रधानजींनी ती शाल घेतली आणि त्या कोळ्याला जाऊन दिली आणि परत माघारी फिरला. कोळ्याने मासे पकडण्यासाठी जाळं लावलेलं होतं. कोळ्याने ते जाळं वरती काढलं. आता हे मासे कुठं ओतायचे हा विचार तो करू लागला. त्याच्याजवळ मासे ओतण्यासाठी काहीच नव्हतं. मग कोळ्याने ती राजाने दिलेली शाल खाली टाकली आणि त्या शालीवर मासे टाकले. आता मला सांगा, कोळ्याला ती शाल मिळाली का कळाली? त्याला फक्त ती शाल मिळाली, त्याला कळाली नाही. तसंच तुमचा आमचा आहे. हा नरदेह, अमोल किमतीचा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, पण तो आपल्याला कळालेला नाही. म्हणून जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, जनाबाई प्रथम चरणात सांगतात की जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक. आपण जन्म घेतला तर या देहाचं सार्थक करा, कारण हा देह पुन्हा पुन्हा मिळत नाही. हा देह खूप दुर्लभ आहे. नाथराय आपल्या भागवतात सांगतात, दुर्लभो ही मनुष्य देहो देहिना क्षणभंगुर. हा मनुष्य देह खूप दुर्लभ आहे. या जगात, या विश्वात 3 गोष्टी दुर्लभ आहेत, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. या विश्वात मानव देह मिळणं ही गोष्ट दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट मुमुक्षत्वम दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट संतांची भेटी होणे दुर्लभ आहे. आपण पहिल्या मुद्द्याचा विचार करू. मनुष्य देह हा दुर्लभ आहे. मनुष्य देह किती दुर्लभ आहे? क्षणभंगुर नाही भरवसा, नरदेह दुर्लभ जाना, प्रभवाच्या जीवना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा दुसुदना. महाराजांनी खूप छान प्रमाण दिलं. नरदेह दुर्लभ जाणार. नरदेह खूप दुर्लभ आहे आणि शतवर्षाची गणना, 100 वर्षाची गणना केलेली आहे. त्याच्यामध्ये पण दुःख यातना भरपूर आहेत. म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. नरदेह हा क्षणभंगूर सुद्धा आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा, पुढे हुशार आहे थोर ओळसा गा, मग लगे फासा, कुशल थोर आहे ओळसा गा, राम राम स्मरादी. म्हणजे हा देह क्षणभंगूर आहे. हा देह नाशिवंत आहे. भगवान गीतेत वर्णन करतात, अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिण अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् नित्यस्य भारत. माऊली म्हणतात, शरीर जाता आगवे हे नाशिवंत स्वभावे. म्हणजे हा शरीर नाशिवंत सुद्धा आहे. मदालसा राणी आपल्या 5-6 वर्षाच्या मुलाला पाळण्यात घालून सांगतात की हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत आपले संत सांगतात की हा नरदेह दुर्लभ आहे.
हा नरदेह क्षणभंगूर आहे, हा नरदेह नाशिवंत आहे. मग या देहाने काय करायला पाहिजे? जन्माला येऊन या देहाचं सार्थक करायला पाहिजे. मग साधक हो जनाबाई महाराजांना सांगतात की अहो जनाबाई, तुम्ही म्हणतात या देहाचं सार्थक करा, या देहाचं सार्थक करा, पण देहाचं सार्थक कशाने होईल ते जनाबाई महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. जनाबाई महाराज सांगतात की वाचेने भगवंताचं नाम घ्या, त्या नामाने तुमच्या देहाचं सार्थक होईल. पण आपण तसं करतो का? आपण एका देवाचं नाव घेतो का? तर नाही. वार बदलला की भक्ती बदलते, वार बदलला की देव बदलतो. अशा भक्तीने आपला उद्धार होईल तर नाही. काही लोक सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मंगळवार आला की आईचा जोगवा जोगवा मागेन, बुधवारी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, गुरुवार आला की दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, शुक्रवारी परत आई भवानीची पूजा करतात, शनिवारी हनुमंतरायाची पूजा आणि रविवारी अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अशी भक्ती करता लोकांची अशी उघड उघड भक्ती पाहायला मिळत नाही. पण मोबाईलवर रोज स्टेटस बदलतं लोकांचं. त्या स्टेटस वरून समजतं की कोण कशा प्रकारची भक्ती करतं. अशा भक्तीने कोणाचा उद्धार होईल का? तर नाही. साधक विचारतात अहो जनाबाई, अशी भक्ती नाही करायची. मग 33 कोटी देवांपैकी कोण्या एका देवाची भक्ती करायची का? अहो जर 33 कोटी देवांपैकी एका देवाची भक्ती केली असती तर त्या देवांना रावणाने बंदीशाळेत टाकले असते का? आणि त्या 33 कोटी देवांना सोडवण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्म्याला राम अवतार घ्यावा लागला असता का? तर तुम्ही आम्ही फक्त ज्या देवाच्या नावात सार आहे अशाच देवाचं तुम्ही गुणगान करा. सार 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 विठोबा नाम तुझे सार. अहो ज्या भगवंताच्या नामात सार आहे त्या भगवंताचं तुम्ही नाव घ्या. मग संत फक्त आपल्यालाच नाव घ्यायला सांगतात का? तर नाही. ते सुद्धा स्वतः देवाचं नाव घेतात. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता. ते फक्त आपल्यालाच सांगत नाही तर ते स्वतः सुद्धा भगवंताचं नाव घेतात. ते सुद्धा भगवंताचं नाव आपल्या कंठात धारण करतात. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या नावाने पापाच्या राशी सुद्धा जळतात. ज्या भगवंताच्या नामाने क्षण मात्रात या पापांच्या राशींचा हे होतो. ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठात सांगतात, हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. भगवंताच्या नामाने एका क्षणात पापांचा नाश होतो. तर कसा होतो? तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. भगवंताच्या नामाने जसा गवताच्या गंजीला एका काडीने आग लावावी आणि ती गंजीच्या गंजी एका क्षणात जळून खाक व्हावी, तशा भगवंताच्या नाम घेतल्याने एका क्षणात सर्व पापांचा नाश होतो. मग साधक म्हणतात की एवढा मोठा आहे का त्या भगवंताच्या नामाचा महिमा? हो, त्या भगवंताच्या नामाने जटायू पक्षाचा उद्धार झाला. त्या नामाचा महिमा कोणालाच वर्णन करता येत नाही. जनाबाई अभंगाच्या तिसऱ्या ऐसा नामाचा महिमा. कैसा नामाचा महिमा? तर ऐसा नामाचा महिमा. त्या भगवान पांडुरंगाच्या नामाचं वर्णन शेषाला सुद्धा करता येत नाही. सहस्रमुखाचा वर्णिता भागला म्हणजे शेषाला सहस्रमुखांचा शेष होता, त्याला सुद्धा भगवंताचं वर्णन करता येत नाही. असा त्या भगवंताच्या नामाचा महिमा आहे. जेव्हा सेतुबंधनाचं काम चालू होतं तेव्हा नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव, हनुमंतराय हे सर्व एका दगडावर रा लिहायचे आणि एका दगडावर म लिहायचे आणि ते दगड उचलून समुद्रात टाकायचे आणि नामाच्या महात्म्याने ते दगड सुद्धा समुद्रात करायचे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. भगवंताच्या नामाने दगड समुद्रात करतात. मग तुम्ही आम्ही नाही तरणार का? तरतील.
आणि या भगवंताचा नामाचा महिमा, या भगवंताच्या नामाने राक्षसांना मुक्ती मिळाली आणि वानरांचा उद्धार झाला. या भगवंताचं नाम एवढं चांगलं आहे की कपिकुळाचा उद्धार झाला. नाम चांगले चांगले माझे कपिकुळ उतरी, माझे कंठी राहू भले कपिकुळ उतरिले केले राक्षसा. आता तुम्ही म्हणणार की राक्षसांना मुक्ती दिली आणि मला वानरांचा उद्धार केला, असं का? तर राक्षसांच्या मुखात नेहमी भगवंताचं नाम यायचं. हा राम कुठं असेल, हा राम काय करत असेल, म्हणजे राक्षसांच्या मुखात नेहमी भगवंताचं नाव यायचं. म्हणून भगवंताने त्यांना मुक्ती दिली आणि वानरांच्या मुखात नेहमी राक्षसांची नाव यायची, म्हणून वानरांचा उद्धार केला. आणि एवढं त्या भगवंताच्या नामाचा महिमा आहे. पुष्पदंत आपल्या शिव महिम्नामध्ये भगवंताच्या नामाचं वर्णन करतात. अजितगिरी समंसात कज्जलम सिंधु पात्रे सुरतर वर्षा कालेकनी पत्र मुरली लिखते जिह्वा शारदा सर्वकालम तदपि तव ज्ञानामीश पारम नयाति. पुष्पदंत म्हणतात की क्षीरसागरामध्ये मेरुमंदार हे पर्वत चालवले आणि त्याची शाही बनवली. कल्पवृक्षाची फांदी तोडली आणि त्याची लेखणी बनवली आणि स्वतः सरस्वती मातेला लिहायला बसवलं. तरी सुद्धा भगवंताच्या नामाचा महिन्याचं वर्णन करू शकता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता सर्वांनी एकदा हात वरती करा आणि वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करा. आता हा भगवंताच्या नामाचा महिमा आहे. या भगवंताच्या नामाने जटायू पक्षाचा उद्धार झाला. या भगवंताच्या नामाने वाल्याचा वाल्मिक झाला. असा हा भगवंताचा महिमा आहे. या भगवंताच्या नावाने अनेक उद्धरून गेले. वेशाजाच्या नामे तरिली गणिका अजामेळ सारखा पापराशी. अजामेळ सारखा पाप्याला सुद्धा भगवंताच्या नामाने तारले. जेव्हा अजामेळा हा मरणाच्या याच्यावर होता तेव्हा त्याने नावाचं स्मरण केले. प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. मरताना सुद्धा देवाचं नाव घेतलं तरी भगवंताने त्याला विमान पाठवलं आणि तेच भगवंताचं नाम आपल्याला या देहातून तारेल, या संसार सागरातून तारेल. जनाबाई महाराज महाराज म्हणतात की नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी. जनाबाई महाराज म्हणतात की या भगवंताचं नाम आपल्याला या संसार सागरातून तरून घेऊन जाईल. ते म्हणतात उत्तमाही उत्तम सर्वाही वरिष्ठ नाम श्रेष्ठ श्रेष्ठ तिन्ही लोक. या तिन्ही लोकांमध्ये भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे असं या जनाबाई महाराज सांगतात. यथामती यथा अवकाश झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भगवान कपालेश्वराच्या चरणी, गुरुवारे नानांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. विचारला